हे कागदपत्र तू तुझ्याकडेच ठेव. मला फक्त माझा नवरा हवाय. मला तुझा पैसा, प्रॉपर्टी, इंडस्ट्री काही नकोय. हे घे कागदपत्र. मला ही कागदपत्र नकोयच. जे दिलं ते दिलं. तुला वाटेल ते कर. वीक, आग लाव, धर्मदान कर, चालव, तुला हवं ते कर. अरे वेद, अरे माझा ऐक तरी. विठा, जा नलिनीसाठी पाणी घेऊन ये जा. नलिनी, बाळा, तरुण संसाराचे नवीन स्वप्न बघणाऱ्या मुलींची मनं दुखावली ना, फार वाईट वाटत. आई, पण बघितलं ना तुम्ही, मी फक्त माफी मागायला आले होते वेदची. मी ऐकलं होतं तेच खरंय. माणसाकडे कितीही पैसा असला ना तरी सुख त्याला बाजारातून विकत घेता येत नाहीच. माझ्या बाबतीत पण तेच घडतंय. माझ्या नशिबात सुख, आनंद, समाधान काहीच नाहीये. वेडीस का तू? असं देर सोडायचं नाही बाळा. सत्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचं. तू खोटं बोलत नाहीयेस की नाही? मग असं हताश व्हायचं कारणच नाही. पण बघितलं ना तुम्ही वेद कसं बोलला ते. मी त्याची माफी मागायला आले होते फक्त. हे बघ बाळा, प्रत्येक ठिकाणी जाण्याचे अनेक मार्ग असतात. आपल्याला फक्त योग्य मार्ग सापडला पाहिजे. म्हणजे तुला वेदचा विश्वास परत मिळवायचा ना, त्याचा गैरसमज दूर व्हायला हवाय ना, तुला तुझ्या नवऱ्याचं प्रेम परत मिळवायचंय, विश्वास परत मिळवायचा आहे ना. हो. मग मला एक आशेचा किरण दिसतोय. तू जर तसं सगळं केलंस तर वेदला तुझा विचार करावाच लागेल. तुम्ही सांगा ना, मी काय केलं पाहिजे? मी वेदसाठी काही करू शकते. हा, हे बघ, मी विचारपूर्वक बोलते. मला असं वाटतं की तू गोदावरी इंडस्ट्रीजचे पेपर माझ्या नावावर करावे. हे बघ, या गोष्टीचे अनेक फायदे तुला होतील. तुझ्यासारखंच मलाही त्या इंडस्ट्रीत काहीही रस नाहीये. मी राहणार इथे वाड्याच्या 4 भिंती. पण तुला वेदला सांगते, तू म्हणाला होतास प्रॉपर्टी जाळून टाक, विक, नाही तर त्याचं काहीही कर. तर खोतांची प्रॉपर्टी खोतांकडेच राहावी म्हणून मी ती आईंच्या नावावर करून दिली आहे. आणि खोतांची प्रॉपर्टी त्यांच्याचकडे आली की वेदचा विश्वास बसेल ना की तू निस्वार्थीपणे निर्णय घेतलायस. आणि आता तुझा मोडत चाललेला संसार मार्गावर ये. हा, असंच कर. असं काही मी म्हणत नाहीये, पण मला सुचलेला हा एक मार्ग. तुम्ही योग्य मार्ग सुचवलेत. मी असंच करेन. येते मी. काळजी घे बाळा स्वतःची. वेदची काळजी घ्या प्लीज. हा, बच्चीस गो तू. गोदावरी इंडस्ट्री ना आता वेदच्या नावावर असेल ना तुझ्या. ती होईल माझ्या नावावर. म्हणजे दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. कोण आहे? कोण आहे? मी, म्हणजे तुझ्यातला तू. हसायला काय झालं? मग काय करू? रागात, क्रोधात तू तुझी बुद्धी, तुझा विवेक हरवून बसलायस.
आणि कोण डोळ्यासमोर नकोय तुला? नली, तू डोळ्यावर पट्टी बांधलीस, डोळे खट्ट मिटून घेतलीस, तरी तुझ्या अंतरंगात तिचं जे सुंदर चित्र आहे ते कसं मिटवशील? मिटवून टाकेन मी, सगळं मिटवून टाकेन. शक्य नाहीये. शक्य आहे, शक्य आहे. तू मंगळसूत्र घालून नलीला या घरात आणलंस, पण ना बायको म्हणून तू तिचा सन्मान केलास आणि ना कोणी सून म्हणून तिचा स्वीकार केला. अपमान सहन करत राहिली ती वाड्यात. कोणासाठी? विश्वासघातकी, अपशकुनी, कारस्थानी, अमंगळ, अशुभ अशी अनेक लांछनं लागली तिला. तू तिला घराबाहेर काढलंस, तरी तुझ्या प्रॉपर्टीचे कागदपत्र द्यायला नली आली होती की नाही? तू काय केलंस? पुन्हा तिचा अपमान करून तिला हाकलून दिलंस. अरे माफी मागायला आली होती ना ती. जो शरण आला त्याला क्षमा करावी हा साधा माणूस धर्म पण विसरलायस तू. म्हणजे निव्वळ घर संसार वाचावा म्हणून ती प्रयत्न करत होती आणि तू विक्षिप्तासारखा वागलास. तुला जराही नलीची पर्वा नाहीये. मी खरंच चुकतोय का नलीच्या बाबतीत? अजिबात चुकत नाहीयेस तू. या मूर्खाचं काय ऐकतोस? मी मूर्ख? इमोशनल फूल आहेस तू. प्रत्येक ठिकाणी मनाने विचार करून चालत नाही, बुद्धीचाही वापर करावा लागतो. ते व्यवहारात. नात्यात असा हातात तराजू घेऊन जगता येईल का? तसं जगायला शिकायचं. तू बरोबर वागतोयस. चूक त्या नलीची आहे. तिने कधी याची पर्वा केली? हे बघ, उगाच विष मनात पेरू नकोस. अरे ती बिचारी नली सतत वेदचा विचार करते. बघ बघ जरा वेदकडे बघ, काय अवस्था करून ठेवली याची. रात्रभर नुसता तळमळत असतो, झोप नाही, शांती नाही. जगायचं कसं माणसानं? हा बरोबर आहे, चूक त्या नलीची आहे. तिने कधी याची पर्वा केली का? ही तुझी बाजू झाली. स्वतःचाच विचार करणार आहेस का? नलिनी का खूप सुखात आहे? अरे सगळीकडून कोडमारा होतोय तिचा. घुसमट होतीये, हे दिसत नाहीये का तुला? खोटारडी आहे ती, आणि तिचा भाऊ सुद्धा. त्यांनी खोताना बर्बाद करायची शपथ घेतली. या वेदची अवस्था बघून ना मजा घेते ती. नाही रे, इतका विखार मनात ठेवणं पण वाईटच. वेद, तू याचं ऐकू नकोस. हे बघ, नाती तोडायला एक क्षण पुरेसा आहे, पण नाती जपायला, सांभाळायला आयुष्य खर्ची पडतं. आधी या अशा अविचाराने सगळंच संपून जाईल रे. वेद आणि नली एकमेकांपासून दूर होतील. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतील. वेद, मला वाटतं, वेद ऐकू नकोस. ऐकावं लागेल. बाकी सगळ्या गोष्टी विसर वेद. तुझं प्रेम, तुझी प्रियसी, तुझी नली, बस इतकंच लक्षात असू दे. नलिनी आपला श्वास आहे वेद. श्वास नाहीये, शाप आहे, शाप. कारस्थानी आहे, खोटं बोलते. तसं असतं तर नली कागदपत्र घेऊन आली असती का? माफी मागायला आली असती का? त्यात पण डाव असेल रे काहीतरी. आजवर तिनं वेदच्या मनातला गैरसमज दूर केला का? वेदने संधी दिली. हे बघ, हे तू त्या नलीची वकिली करू नकोस. तू उगाच आग लावू नकोस. हे बघ, जे आहे ना ते खूप चांगलं आहे. ते तुला दिसत नाही कारण तुझ्या मनात मळ आहे. गप रे, गप. तू चुकतोयस. शांत व्हा, शांत व्हा, गप्प बसा. आई कुलस्वामिनी, आजपर्यंत अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले, पण तुझ्या कृपेने त्यातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो. पण आताची परिस्थिती भीषण आहे. घरात खरखरणारा कलह अस्वस्थ करणार आहे. वेदची चाललेली फरफट बघवत नाही. किती संकटांना पुरा पडेल वेद. आई, संसार सुख नाहीच का ग त्याच्या नशिबात? का कोणतंच सुख नाही त्याच्या नशिबात? आईची माया, प्रेम त्याला नाही मिळालं. आई विना पोरका वाढला ग तो. खाच खळग्यातून सावरत सावरत
वेदची चाललेली हे घुसमट नाही मला बघवत. वेद तरी किती संघर्ष करेल. आई माऊली, या म्हातारीवर दया कर, कृपा कर. माझी जी काही पुण्य आहे ती वेदला कमी येऊ दे. त्याला सुखी ठेव, त्याला स्थैर्य दे आई. आई माऊली, हे सगळं गोदावरी तर करत नसेल ना? चल ये चल. काय शंकर, हल्ली फार काम करताना दिसतोस तू. का रे, करायला नको? हा, नंतर तूच म्हणतोस फुकट खातोस, काही काम करत नाहीस. मी काय ते मनापासून बोलत नाही रे शंकर. पण लागतं रे मनाला. तुझा तो चेंडू कसा आहे रे? का रे? नाही, फार फटके आहे तो. गावभर भटकत असतो. नाही, मला आनंद होतो तो असा मुकाट फिरताना, असा खेळताना, स्वच्छंदी बागडताना बघून खरंच आनंद होतो मला. पण तुझ्या त्या चेंडूने स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. कसं आहे ना शंकर, तो खेळताना, उड्या मारताना समजा कुठे पडला, त्याला लागलं तर दुखापत होऊ शकते ना. त्याची काळजी करतोस की मला धमकी देतोस? अरे बापरे, हत्यार दाखवतोयस? काही सुचवायचंय का रे तुला? हुशार आहेस. नाही, अगदी तसंच नाही, पण माझं एक काम केलंस ना तर मी फार आनंदी होईल. अच्छा, म्हणजे तुला आनंद होण्यासाठी कोणाला तरी रडावं लागेल? नाही, अगदी तसंच नाही, पण तसंच आहे सुद्धा. गावडे, नलिनी गावडे तुझं खूप ऐकतात ना. त्या गोदावरी इंडस्ट्रीजचे पेपर्स माझ्या नावावर करायला सांग. कीव करावीशी वाटते मला तुझ्या विचारांची. तुझ्यात धमक असेल तर तू तुझं काम कर ना. नेहमी त्या चेंडूच्या मानेवर बंदूक ठेवून मला काम करायला लावतोस. मला जास्त शाणपणा शिकू नकोस हा शंकर. मी सांगणार नाही. आणि राहिला प्रश्न चेंडूचा, बघ कुठे सापडतोय का तुला? आणि कुठे सापडलास किंवा दिसला कुठे तर तूच सांग ना त्याला हे सगळं. खूप बोलायला लागलायस. कंठ फुटलाय ना तुला. पूर्वीसारखं डगमगत नाहीयेस माझ्या समोर. पण गुरु कोण आहे तुझा? तो ऋषी गावडे. आणि हे बघ, या वेळेला सोडतोय तुला. पुढच्या वेळेला पाताळात जरी लपून ठेवलास ना तरी शोधून काढेन तुझ्या त्या चेंडूला. कळलं काय? दादा, स्वतः जळल्याशिवाय आग पण काही जाळू शकत नाही. तू जाळायला निघालायस, पण स्वतः जळशीलच एवढं लक्षात ठेव. आणि त्या निष्पाप मुलाला मारण्याची धमकी देऊन आम्हाला काही काळ गप्प करू शकतोस तू. पण ही तुझी वृत्ती आहे ना, आतून तू किती खचत चाललायस ना हेच दाखवते. आणि मी काय म्हणतो, एकदा चालवच रे बंदूक, बघे ना काय होतंय. एक मात्र गोष्ट लक्षात ठेव, मी गप्प बसलो तरी मी माघार घेणार नाही. आणि धमकी देतोस तिथपर्यंत ठीक आहे, पुढचं पाऊल टाकताना 10 वेळा विचार कर. चल चल ये. मुला उपमा भारी झाला, मस्त. वेट, इतक्या गाईगात कुठे निघालायस? मी कंपनीत जाऊन येतो. कंपनीत? कंपनीत कशाला जायचंय आता? कंपनी तू नलिनीच्या नावावर केलीस ना, मग कशाला चाललायस कंपनीत? अरे असं काय? हा काय भारी लुक देऊन जातो ना, एकदम रापके.
एक रापचिक देऊ का तुला? एवढी हौस होती याला कंपनीत काम करण्याची, तर कशाला कंपनी त्या नक्तीच्या नावावर केली? नक्की नाही आई, नली नली. त्या नलिनीच्या नावावर करूनच आमचं वाटोळं केलं ना. त्यापेक्षा सौरभच्या नावावर करायची. जे दिलं ते दिलं. तुला वाटेल ते कर. वीक, आग लाव, धर्मदान कर, चालव, तुला हवं ते कर. नंदे घे पोहे. नकोय मला खायला. अगं असं कसं नको? घे. नली खाऊन घे. काल रात्रीपासून आपण जेवलो नाहीये. आणि या सगळ्याला तोंड द्यायचं असेल तर तब्येत धडधाकट पाहिजे, त्यासाठी खायला पाहिजे. दर घे. माझी इच्छा नाहीये खायची, प्लीज मला फोर्स नको ना करूस. अशी कशी इच्छा नाही? आता तुझं ठरलंय ना ती सगळी कागदपत्र वेदच्या नावावर करायची. झालं तर मग आता काय झालंय? घे. खरंय, आधीच तुला खूप मनस्ताप झालाय नली. असं करू नकोस. आणि आता हे बघ, आपलं आयुष्य आता आपल्याला बघायला पाहिजे. आपलं ठरलंय ना आपण बाहेर जायचं, ते आपण दुसरीकडे जाऊन राहू आणि मग तिथं जाऊन ती कागदपत्राची कामं करून घेऊ. बस. आई नकोय मला. मी तुम्हाला कालच क्लिअर केलंय ना हे. जोपर्यंत माझ्या नावावरची कंपनी मी वेदच्या नावावर करत नाही तोपर्यंत आपण इथून कुठेही जायचं नाहीये. आणि मी त्याचं काम आत्ताच सुरू करते. येते मीच. तू आधी खा तरी. नली खाऊन तरी जा. शंकर काका. काय करतो? कुठे निघालीस गडबडीत? शंकर काका, माझ्या मनावर ना कंपनीच्या कागदपत्रांचं खूप ओझं होत आहे. मला ना यातून बाहेर पडायचं आणि त्यासाठी मी एक तोडगा शोधून काढलाय. तेच काम करायला निघाले. कसला तोडगा? सांगते मी तुम्हाला. बसा ना. सासूबाई मला म्हणाल्या की वेदने आधीच गैरसमज करून घेतलाय. तुला तुझ्या नवऱ्याचं प्रेम परत मिळवायचंय, विश्वास परत मिळवायचा आहे ना, तो गोदावरी इंडस्ट्रीजचे पेपर माझ्या नावावर करावे. अच्छा, म्हणजे दादा आणि बहिणी दोघंही कागदपत्र स्वतःच्या नावावर करून घ्यायच्या प्रयत्नात आहेत. तर हे म्हणजे आगीतून फोफाट्यात जाण्यासारखं आहे. दोघे किती स्वार्थी आहेत. म्हणजे दादाला माझ्याकडून हेच काम करून घ्यायचं होतं. काय झालं शंकर काका? हा, नाही काय नाही, विचार करत होतो. कंपनीची कागदपत्र ही छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे. कोट्यवधींची मालमत्ता आहे. हे बघ, मला वाटतं घाई गडबडीत कुठला निर्णय घेऊ नकोस. थोडं थांब आणि विचार करून पुढचं पाऊल टाक, असं मला वाटतं.
बरोबर बोलताय तुम्ही काका, पण एवढी मोठी जबाबदारी मी कशी पेलू? म्हणजे मला ना लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचं. म्हणजे कसं, एकदा का मी त्या कंपनीचा मालकी हक्क खोतांवर दिला ना की माझ्यावर कुठचा चुकीचा आळ सुद्धा येणार नाही. ठीक आहे, पण त्याआधी मी सांगतो ते काम. तू मोरे वकिलांकडे जा. अत्यंत हुशार वकील आहेत ते तुला योग्य मार्गदर्शन करतील आणि रीतसर कागदपत्र तुला बनवून देतील. काका बरं झालं तुम्ही सुचवलं. मला फक्त त्यांचा पत्ता पाठवा, मी त्यांच्याकडे जाऊन येते. हा, आलेच मी. रमीला बहिणी दादापेक्षा 4 पावलं पुढे. किती कपटी आहे बिचारी नली. बहिणीच्या गोड बोलण्यात आली, पण आई अंबेनच मला वेळेवर पाठवलं. ऐकुलं स्वामिनी, नलीचं रक्षण कर. शंभो महादेवा, मी आतापर्यंत आयुष्यात खूप दुःख, उपहास, अपमान सहन केलेत. मी कपटी कारस्थानी असा माझ्यावर कलंक लागलाय आणि हा कलंक मला माझ्यावरून काढून टाकायचा. तेव्हा हा कलंक पुसला जावा म्हणून मी गोदावरी इंडस्ट्रीजचे कागदपत्र माझ्या सासूबाईंच्या नावावर करते. मी हे सासूबाईंना परत करते, यात माझं काही चुकत तर नाहीये ना? शंभो महादेवा, प्लीज कृपा करा. देवा, माझ्यावर लागलेला कलंक दूर होऊ दे देवा. वेदच्या मनात माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे तो पण दूर कर. महादेवा कृपा कर, शक्ती दे मला. शंभो महादेवा, वासंती मावशी कुठे आहेत? वासंती मावशीचा मला खूप आदर वाटायचा. त्या जर इथे असते ना तर मी माझ्या मनातलं सगळं त्यांच्यासोबत बोलू शकले असते. महादेवा, वासंती मावशीची आणि माझी भेट घडू दे. मला त्यांचा खूप आदर वाटतो. शंभो महादेवा, कृपा करा माझ्यावर.